या सगळ्यांनी या बबलू आपण सगळ्यांनी जॉईंट व्हा आणि हे श्री गणेश अक्षर शिवनेरी चषक नांदगडीपाडा 2026 मात्र हे देखणं आणि सुंदर असं आयोजन. सर्व खेळाडू आहेत शिवनेरीची. काल्या शेट आपण या ना वरती. तुम्ही शेट आहात हो. अनिल पाटील सरांचं इथे स्वागत आहे. जिम्मी चायनीज कॉर्नरचे प्रॉपरायटर आणि हे श्री गणेश अक्षर आपल्याला पाहायला मिळतं. इथे आपण पाहताय सध्या श्री गणेश अक्षर कौशिक जाधव सर वसई वर्ण आलेत आणि भाताण्या वर्ण आपण पाहतात जे बिलॉंग करतात आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं हे श्री गणेश अक्षर त्यांचं स्वागत आहे. मॅचला सुरुवात पहिलाच बॉल फ्रंट ऑफ द विकेट खेळायचं होतं. फार काळ बॉल हवेत. पहिल्याच बॉलवरती मेघराज केणे हा फलंदाज गारद. विकेटचं पतन धनंजय नाईक लीडिंग फ्रॉम द फ्रंट. जे सफाळेकर या स्पर्धेकडे जोडलेत, जे डोंगरात बसलेत, जे कुठे कुठे बसलेत, त्यांनी आता आपला मोबाईल काढा आणि फ्लॅश लाईट चालू करा. दाखवा सफाळ्याची पॉवर की आम्ही आता या स्पर्धेला इथे एवढी जण जोडलो. तोही मोठ्या संख्येने आपले मोबाईल काढा आणि फ्लॅश लाईट ऑन करा. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही जे प्रेम दिले या स्पर्धेला आणि संपूर्ण सफाळेकर आता हळूहळू टॉर्च चालू झाल्यात. फैजल मेमन आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील स्वागत सन्मान आहे. मुख्य व्यासपीठावरती टॉर्च देखील चालू झाले. जे आमचे प्रेक्षक अगदी कोपऱ्या कोपऱ्यामध्ये बसलेत आणि मॅचचा आनंद घेतात त्यांचं देखील स्वागत आहे. फैजान मेमनचं स्वागत असेल मुख्य व्यासपीठावरती या. अनिल किनी सरांनाच विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान हे मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. एका बाजूला गोरसे बी आणि त्यांच्या विपक्षात झाई या संघांमधला हा कडवा संघर्ष आणि मुख्य व्यासपीठावरती फैजान मेमन याचा मात्र स्वागत सन्मान होतो आहे. ज्यानं कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट पिंजून काढलं वाडा क्रिकेटचं आणि आपल्या पालघर जिल्ह्यामधून निश्चित स्वरूपात त्याचं देखील नाव सन्मानाने घेतलं जातं. यश किणी हे कैद करतात. क्षणचित्र डीपीएनची टीम कैद करते आणि ऑन स्क्रीन आपण ते पाहतोय. जाऊया मॅचकडे. शिवनेरी चषक विरातन बुद्रुक नांदगडीपाडा यांचं देखणं आयोजन. नवीन फलंदाज कपिल केणे. धनंजय नाईक सांगतात की जरी गोरसे बी संघ जरूर तुल्यबळ मोठा आहे, आम्ही देखील खऱ्या अर्थाने ही स्पर्धा गाजवण्याकरता दाखल झालोय. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतात फटका खेळलाय. शॉट पॉइंटला खेळाडू तैनात बॉलला फील्ड करतात आणि तदनंतर आपण पाहू शकता हाही बॉल इथे डॉट बॉल येतोय. धनंजय नाईक वेगाचा राजा. पहिलं षटक कसं अचूक हाताळावं हे त्यांना देखील माहिती आहे. शिवनेरी चषक विरातन 2026 आज तारे सितारे. अगदी आपण पाहतात टेनिस क्रिकेटचा हँडसम बॉय अर्थात आपण पाहतात पवन केने देखील दाखल झाला आणि त्याचे देखील भरपूर चाहते आहेत या सफाळे पालघरमध्ये. फटका इथे खेळलाय. फैजान मेमन रजा घेतात. हाडलेक फैजान चांगले क्रिकेट तुम्ही दाखवलं. तदनंतर एका बाजूला दांडी संघ हावी झाला, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये येणाऱ्या अनेक स्पर्धा तुम्ही गाजवतील. नागकिणी यांचं देखील आगमन होते. आयोजक म्हणून सातत्याने एक जबाबदार व्यक्तिमत्व योगजी घरत आहेत. सन्माननीय हितेंद्रजी भोईर छोटू दादा इथे मात्र आलेले आहेत आणि त्यांचा आम्ही मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत यथोचित स्वागत सन्मान. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 10,000 रुपये आणि ते छोटू दादा आपल्याला पाहायला मिळतात. उद्योजक आणि समाजसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. छोटू दादा आहे. त्यांच्या साथीनं जॉमी भाई वैतरण्याचं तेही एक ब्रँड आहेत आणि त्यांचं देखील मुख्य व्यासपीठावरती आगमन झालं. त्यांचं स्वागत सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. मी विनंती करतो अनिल किणी सरांना की तुमच्या शुभ हस्ते छोटू दादा यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करावं. मायकोप इथून मात्र ते बिलॉंग करतात आणि तदनंतर आपण पाहू शकता एक समाजसेवक म्हणून त्यांची कामगिरी फार महत्वाची राहिली. आगरी समाजाला पडलेलं गोड स्वप्न अर्थात छोटू दादा ते मुख्य व्यासपीठावरती आहेत. अनिल किणी सर त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय स्वागत सन्मान मुख्य व्यासपीठावरती. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य 10,000 रुपयाचं आलं. जाऊया मॅचकडे. या युवाला फटका तर खेळलाय खरा. काय घडलंय मैदानाच्या आत अगदी नशिबानं साथ दिली. थँक गॉड म्हटलं असेल. खेळपट्टीवरती अगदी निश्चित स्वरूपात बॅलन्स गेला आणि तदनंतर आपण पाहतायत आतमध्ये पाणी पोहोचेल. ऑन स्क्रीन छोटू दादा यांचा स्वागत आणि सन्मान आपण पाहतोय. एका बाजूला कपिल केणे, एका बाजूला संदेश केणे थोडेसे दुखापतग्रस्त दिसतात कारण संपूर्णपणे तो लोड होता तो शरीराचा पूर्ण हातावरती आला आणि थोडेसे दुखापतग्रस्त दिसतात. गोरसई बी आराध्य 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर सन्माननीय अनिल पाटील सर जिम्मी चायनीज कॉर्नरचे प्रॉपरायटर मी निलेश किणी सरांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते अनिल पाटील सरांचं यथोचित स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावं. स्वतः क्रिकेट प्रति एक क्रिकेट वेडे आहेत.
ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने अंडरआर्म क्रिकेट खेळलेलं आहे आणि एक चांगले क्रिकेटपटू म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं जातं. एक चांगले उद्योजक आहेत. व्यवसाय धंदा नोकरी सगळं सांभाळून क्रिकेटला प्रेम देणारं नाव म्हणजेच अनिल पाटील. विराथन याच गावातून बिलॉंग करतात. त्यांचं स्वागत देखील मुख्य व्यासपीठावरती होते आणि स्वागत सन्मान हे आपल्याला पाहायला मिळतं. सन्माननीय अनिल पाटील सरांच्या माध्यमातून 1111 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलं. मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार मानू इच्छिते. धन्यवाद. थँक्यू सो मच. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती मी विनंती करतोय जॉमी दादा आपलं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही करतोय यथोचित स्वागत सन्मान. जॉमी दादा या, तुमचं देखील स्वागत आहे. वैतरणा वाडी इथून मात्र तेही सातत्यानं एक चांगल्या पद्धतीने योगदान देत असतात आणि त्यांच्या साथीनं आपल्याला पाहायला मिळतात अमित पाटील सर देखील इथे आलेले आहेत. कौशिक जाधव सरांच्या साथीनं ते अमित पाटील सर आपण देखील इथे येणार आहोत. तत्पूर्वी जॉमी दादा रजा घेत आहेत. या अमित पाटील सर, त्यांचं स्वागत सन्मान मी योगेश घरत सरांना करण्यास विनंती करतो की योगेश घरत सर आपल्या शुभ हस्ते आपण अमित पाटील सरांचं यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. चांगला फटका खेळलाय थ्रू द कव्हर्स. बॉलला काढलाय, बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. व्हाईट बॉल सिंगल असं सगळं दिसत होतं. त्यावेळेला हा चौकार आला आणि तो चौकार आता आराध्य 11 गोरसई बी या संघाला ऊर्जा देणारा राहिलाय. 7 रन या फलकावरती आहेत. अमित पाटील सरांचा यथोचित स्वागत आणि सन्मान मुख्य व्यासपीठावरती योगेशजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते होतोय. 5 बॉलचा खेळ संपला आणि 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 7 रन ही सध्या स्थिती आहे बॅटिंग करत असताना गोरसे बी या संघाची. पुढचा बॉल, फटका बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, लॉली कॅच. अगदी सगळे सेलिब्रेट करायला तयार होते आणि त्यावेळेला सीन असा झाला, मोये कॅच सुटला. आता हा कॅच सुटलाय की मॅच मध्ये तुम्ही एक मोठी चूक केली. हार्दिक सर, हा कॅच फार महत्वाचा आहे. तुम्ही तो कॅच सोडलाय महत्वाच्या फलंदाजाचा. पहिलं षटक संपलं आणि 8 वरती. जे साईड स्क्रीनच्या समोर उभे आहेत त्या सर्वांना विनंती करतोय की आपण थोडंसं शिफ्ट व्हा. जे संपूर्ण खेळाडू तिथे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती करीन की साईड स्क्रीन आहे त्याच्या बाजूला व्हा, कारण खेळाडूंना मग व्यत्यय येतं. आता षटक संपलंय. हार्दिकजी पहिल्या धावसंख्या फलकावरती 8 आहेत आणि एक धक्का लागलाय मुख्य खेळपट्टीमध्ये. पॉवर प्ले मध्ये पूर्णपणे डॉमिनेट करत असताना धनंजय नाईकला आपण पाहिले. एका बाजूला पालघरचा संघ आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला ठाणे जिल्ह्यामधून येणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमतः पालघर खऱ्या अर्थानं तालुक्यामध्ये आणि त्याचबरोबर सफाले परिसरामध्ये दाखल झालेला हा संघ संपूर्ण जे प्रेक्षक राज्य असं प्रतीत करतायत की ज्या पद्धतीनं मेगा फायनल सुरू आहे. जरी मेगा फायनल नसली ना तरी मेगा फायनल पेक्षा कमी नाहीये. एका बाजूला आराध्य 11 गोरसई आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोनात करत असताना MS11 जाई. या दोन टीम मध्ये सुरू असलेलं हे द्वंद्व युद्ध मैदानावरती नक्कीच प्रत्येक बॉलवरती थरार पाहायला मिळेल. प्रत्येक बॉलवरती ते नाविन्य आपल्याला पाहायला मिळेल. फील्ड पोझिशन डीप मध्ये, एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये, मिड विकेट बॅकवर्ड ऑफ स्कोअर लेगला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. सेकंड पॉवर प्ले मध्ये आउट आणि सेकंड पॉवर प्ले मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती रफ्तार का सौदागर, संतोष दवणे. पहिला बॉल आणि विकेट किपर कॅचिटचा कॉल त्या ठिकाणी करतोय, परंतु इथे नक्कीच सेफ असणारा बॅटर, कारण नक्कीच लेग थाईज वरती हा बॉल त्या ठिकाणी पिच होत असताना पाहायला मिळाला. सुरुवात चांगली झाली संतोषसाठी, कारण पहिल्या षटकामध्ये आपला साथीदार ज्या पद्धतीनं लढलाय ना, खरोखरच कौतुक करावं लागणार आहे धनंजय नाईकचं देखील. पहिला बॉल निर्धाव स्वरूपामध्ये आपण पाहतो. ऍक्शन रिप्ले मध्ये लेग स्टंपला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता. एक्स्ट्रा बाउन्स त्या ठिकाणी मिळाला. आता दुसऱ्या बॉलचा इतिहास काय असेल. राऊंड द विकेट एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट केलायचा आणि सरळ बॉल, 1 बाउन्स ओव्हर द रोप. दुसऱ्याच बॉलवरती केलाय प्रहार. चेंडू सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. प्लीज साईड स्क्रीन समोरून जे प्रेक्षक राजे आहेत त्यांना विनंती करतोय थोडंसं बाजूला शिफ्ट व्हा. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये जरा धावसंख्या फलकावरती 12. तिसरा बॉल कमी गतीने टाकलाय, त्याच्यावरती स्विच हिट. ग्रेट शॉट ऑफ द मॅच. 6 धावा, षटकार. इलाका किसी का भी हो, धमाका हमारा होगा. षटकार, 6 धावा. याचा ट्रेडमार्क पाहायला मिळालाय.
चौथा बॉल हा देखील एक्स्ट्रा कव्हरला फार वेगानं एक्स्ट्रा कव्हरमध्ये प्रशांत मल्ल आपण पाहतोय एक सिंगल मैदानामध्ये मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 20 आपल्याला पाहायला मिळते. 19 झाल्यात. 19 रन्स स्कोरकार्डवरती लागले जात आहेत. 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने अधिराज्य आपण पाहिलं होतं धनंजय नाईकचं, दुसऱ्या षटकामध्ये संतोष आला आणि संतोषवरती एअर स्ट्राईक केली गेली कपिल केनेच्या माध्यमातून. कपिल केने खऱ्या अर्थाने एक बॉलिंग ऑलराऊंडर आहे, परंतु थर्ड पोझिशनवरती मैदानावरती दाखल झाल्यानंतर आपला क्लास आणि आपला दर्जा आणि आपला स्टँडर्ड मैदानामध्ये दाखवत असताना संदेश केने कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट या भूमिकेमध्ये यावं लागणार आहे. या बॉलवरती ऑन साईडला ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला हा फटका खेळला जातोय. जयराज धनू एक चांगला झेल त्याने टिपलं या मॅचमध्ये. एकच धाव या बॉलवरती मिळेल. दुसरीचा आता प्रयत्न डेफिनेटली होईल कारण कलेक्शन झालेलं नाहीये, कारण एक एक धाव या सिच्युएशनला खूप महत्वाची आहे. धावसंख्या फलकावरती 21-21. 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. अजून एक बॉलचा खेळ बाकी आहे. एका बाजूला MS11 जाई पालघर जिल्ह्यामध्ये त्यांचं अधिराज्य आपण पाहिले. दुसऱ्या बाजूला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवणारा आराध्य 11 गोरसाई बी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल राऊंड द विकेट. शेवटचा बॉल. व्हॉट अ शॉट. स्लॉक स्वीप बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला ठोकलाय षटकार. संदेश केनेच्या बॅट मधून धमाकेदार षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. राहुल जाधव सरांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करायची. आज त्यांनी यंगस्टर कुडूस संघाला पुरस्कृत केलं होतं. त्याचबरोबर मनालदादा पाटील आपणास देखील विनंती असेल आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. 27वा स्कोर कार्डवरती मिनल पाटील सर आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती या. 27वा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. त्यांच्या सोबतीनं राहुल जाधव साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. उत्कर्ष सर एका बाजूला ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये 3 वेळा टायटल जिंकणारा आराध्य 11 गोरसाई ब आणि दुसऱ्या बाजूला पालघर जिल्ह्यामध्ये त्यांचं प्रभुत्व राहिलंय अर्थातच MS11 जाई. बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे. निश्चित स्वरूपात खूप चांगल्या पद्धतीचं हे बॅटल आहे. मी शुभम पाध्ये SP यांना विनंती करतोय की मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. अनिल पाटील सर रजा घेतात. याही बॉल आपण पाहू शकता फारच बाहेरचा बॉल होता. त्या बाहेरच्या बॉलला जाऊ दिलं. ओव्हर्समध्ये निश्चित स्वरूपात स्वागत सन्मानाकडे देखील आपण जाणार आहोत. जे आमचे अतिथी आलेले आहेत या स्पर्धेला आज प्रेम देत असताना त्या सगळ्यांचं स्वागत आहे. षटक क्रमांक 3 चालू झालं. पहिला बॉल वाईड आला. धनंजय नाईक आलेत. पहिल्या षटकात 9 रन खर्च केले. 1 विकेट देखील मिळवली. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. या बॉलला कपिल केने यांचा रिव्हर्स स्विचचा फटका. एकाच वेळावर 2 गाड्या. रनआउटची संधी बनली असती. संदेशनं स्वतःला बॅक केलं आणि फार वेगानं पुढे आले आणि क्रीजमध्ये अगदी सही सलामत थँक गॉड असं त्यांनी म्हटलं भगवंताला की इथून निश्चित स्वरूपात जी संधी मिळाली पलटण्याची आणि तदनंतर ही रन देखील आपण पाहतात सेफ झाली. सध्या 28 बॉलचा खेळ. याही षटकात 5 बाकी असेल. या मॅचसाठी अनेकांनी उपस्थिती दाखवली आणि त्या सगळ्यांचं स्वागत आहे. फटका खेळलाय थ्रू द कव्हर्स. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात. यस टेकन. फलंदाज बाद. कपिल केने आता इथून बाद होत आहेत. 10 बॉलमध्ये 17 रन जरूर केले. मुख्य व्यासपीठावरती ओमकार सर आपण जाणार आहोत स्वागताकडे. इथे विकेट देखील गेले आणि स्वागत सन्मान आपण तो घेणार आहोत. सन्माननीय राहुल जाधव सर कुडूसवरनं आलेत सामना बघण्याकरिता आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान मी विनायक केणी सरांना विनंती करीन की तुमच्या शुभ हस्ते आपण राहुल जाधव सरांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. आणि विनायक केणी सर आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. राहुल जाधव सर क्रिकेट वेड व्यक्तिमत्व अगदी आपण पाहू शकता. कुडूस वाडावरनं ते बिलॉंग करतात आणि या स्पर्धेसाठी आवर्जून त्यांनी वेळ काढला आणि त्यांचा आम्ही करणार आहोत इथे यथोचित स्वागत सन्मान. या शिवनेरी चषकाच्या माध्यमातून सनातनी सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय राहुल जाधव सर कुडूस इथून मात्र ते आलेत आणि त्यांचं स्वागत आहे. सन्माननीय विनायक किनी सर आहेत. मायची उबदार शॉल अगदी आपण पाहतात संध्याकाळच्या 17 पासून त्यांनी उपस्थिती दाखवली होती आणि क्रिकेटवरती त्यांचं प्रेम आहे. आम्ही क्रिकेटला भगवंताप्रमाणे पुजतो. क्रिकेट ही आमची देवता आहे. आणि सन्माननीय मिनल पाटील सर मथाने कालच्या दिवसात उज्ज्वल संघ मथाने तोही संघ आपण पाहिला आणि इथे संतोष सरांचा यथोचित स्वागत सन्मान होत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्याचबरोबर मिनल पाटील सर तेही आहेत आणि त्यांचं देखील स्वागत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मी विनायक किनी सरांना सांगतोय की आपण तुमच्या शुभ हस्ते करावं.
जाऊया मॅचकडे. ऑनगोईंग मॅचकडे देखील इंटरेस्टिंग बॅटल चालू आहे, जिथे एका बाजूला आराध्य 11 गोरसेबी. मिनल पाटील सर, आपण यापुढे. तुमचं देखील स्वागत आहे आणि विनायक किनी सरांच्या शुभ हस्ते तुमचं आम्ही करतोय यथोचित स्वागत सन्मान. नवीन फलंदाज सूरज केणे. हे केणे ब्रदर्स संपूर्ण मैदानाच्या आतमध्ये. आज भावेश पवार नाही आहेत, निश्चित स्वरूपात पवन केणे दाखल झालेत या स्पर्धेमध्ये. धावसंख्या फलकावरती 29. बॉलचा खेळ झालाय 3 आणि येणाऱ्या काळात आणखीन आता 3 बॉल येणं बाकी आहे. धनंजय नाईक हे सध्या गोलंदाजी मार्कवरती. डासू या नावानं फार प्रेम मिळालं क्रिकेटच्या परिपटलावरती आणि तेच दाखल झालेत. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज तयार. यावेळेला फटका खेळायचा होता संदेश यांना. व्यवस्थित बॅट आणि बॉलचं प्रॉमिसिंग कनेक्शन नाही झालं. जिथे मिळतंय ती म्हणजेच इथून सिंगलच्या साह्याने रनसंख्या फलकावरती आहे, ती म्हणजेच आता 30 रन 30 धावा ह्या धावफलकावरती आहेत. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत 4. खूप चांगल्या पद्धतीने आज प्रेक्षक राजे इथे अलोट गर्दीने मोठ्या संख्येनं बहुसंख्येनं आले. त्या सर्व शिस्तबद्ध आणि लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही करतो हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. षटकातील पुढचा बॉल शिवनेरी चषक चौथी रात्र. फटका खेळल्या थ्रू द कव्हर्स. बॉलला काढले. क्षेत्ररक्षक आहेत तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉलला फील्ड करतायत. 5 बॉलचा खेळ संपला. 5 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला 31 रन. इथे आपण पाहू शकाल DPN YouTube मीडियावरती जे आमचे प्रेक्षक जोडलेत अगदी मोठ्या संख्येनं 3200 प्रेक्षक आता सध्या लाईव्ह या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील स्वागत आहे. या षटकातील शेवटचा बॉल खूप चांगल्या पद्धतीनं या बॉलला पडल्यानंतर बॉल बाहेरच्या बाजूने वळण घेणारा राहिला. 3 षटकांचा खेळ इथे संपतोय बघा. शेवटचा बॉलचा ऍक्शन रिप्ले. धनंजय नाईक ओव्हर दी स्टम्प्सनं बॉलला बाहेर काढलं. इथे आपण पाहतायत सन्माननीय श्रीकांत सखाराम बोईसर चिखलपाडा यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचं आर्थिक सहाय्य. अनिल वसंत पाटील चाफेवाडी 1111 रुपये. त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. हर्षद पाटील जॉमी दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून 3000 रुपये या स्पर्धेकरिता. समाजसेवक आहेत. तदनंतर मिथेश धुळे साहेब युवासेना अध्यक्ष, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य 5000 रुपये. सिद्धिविनायक तलावपाडा मित्रमंडळ तलावपाडा यांच्या माध्यमातून 1555 रुपये. या सर्व दानशूर दात्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार. सध्या 3 षटकांचा खेळ संपला. टायमरचा जर विचार केला तर आतापर्यंत 10 मिनिटांचा अवधी बाकी आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला 2 षटकं परिपूर्ण हाताळायची आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ देखील संपला. शिवनेरी चषकाची चौथी रात्र. चौथ्या रात्रीतला खेळ. एक गाव एक संघ ओपन हाफला सुरुवात झाली आणि प्रत्येक प्रेक्षक या स्पर्धेकडे एकवटला आणि या मैदानाच्या आतमध्ये मोठ्या संख्येनं जिथे जागा मिळेल, जिथून चांगले क्षणचित्र कैद होतील, जिथून एन्जॉय करता येईल तिथे मात्र प्रेक्षक राजांनी आपल्या सीट बुक केल्या आणि बुक करत असताना ज्या मॅचची ते वाट पाहत होते तो सामना आता त्यांच्या भेटीला देखील आला. आतापर्यंत 50-50चं बॅटल. करंट रन रेटच्या हिशोबाने जर पुढे आला तर 62 रन होतील. 12चा रिक्वायर्ड रन रेट तिथे आला पुढच्या षटकांपासून तर 67 होतील आणि 14 धावा प्रति षटकात जर तुम्ही शोधल्या तर 73 धावा देखील होऊ शकतात. परंतु गोरसई बी सांगेल की आम्हाला 70च्या जवळच पोहोचावं लागेल, कारण एका बाजूला स्थायिक संघ पालघर जिल्ह्यातील संघ तर एका बाजूला ठाणे जिल्ह्यातून मात्र बिलॉंग करणारा हा संघ पाहायला मिळतोय. गोरसई आराध्य 11 गोरसई बी. 3 षटकांचा खेळ संपला. हार्दिक सर, सध्या 31 रन हे धावफलकावरती आहेत. येणारे 18 बॉल हे फार महत्वाचे आहेत. काय होतील, काय गोष्टी बिघडतील, कुठला संघ कोणावरती भारी वळील. एका बाजूला गोरसई आहे, एका बाजूला जाई आहे. मागील 3 षटकांच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर डॉमिनेट केले गेले खऱ्या अर्थाने MS11 झाई टीमने मागील 3 ओव्हरचा जो खेळ आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलाय. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवात चांगली करून दिली. फक्त 8 रन्स आले तिथे. सेकंड ओव्हरमध्ये एअर स्ट्राईक केली गेली गोलंदाज संतोषवरती. तिसऱ्या षटकामध्ये धनंजय आला आणि पुन्हा एकदा त्याने स्टॉप लावला रन्सवरती. आता चौथ्या षटकामध्ये संतोषला आपण पाहतोय राऊंड द विकेट. पहिला बॉल पहिल्याच बॉल होती बॅटच्या समोर आणि सरळ त्याला पाठवलाय लॉंग अँड स्ट्रॉंग. सूरज केनेच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. 6 धावा. बॉल स्लॉट मध्ये त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलंय. पहिल्याच बॉल होती भव्य स्वागत गोलंदाज संतोष दवणेच्या ठिकाणी केले गेले. या मॅच मध्ये कोणाला बँक ऑन दिस टार्गेट केले गेले तर संतोष दवणे समोरच्या टीमचा एक वेगवान गोलंदाज आणि त्याच्यावरती अटॅक या ठिकाणी केला जातोय. मागील 7 बॉल मध्ये संतोषच्या स्पेल मध्ये तब्बल 25 रन्स येत असताना पाहायला मिळत आहेत. कमबॅक करावं लागणार.
तो स्ट्रॉंगर कमबॅक हवाय टीमला. या देखील बॉलवरती बॅटस्विंग प्रॉपर, चेंडू सीमारेषा पार, बॅक टू बॅक हा दुसरा सूरजच्या बॅटमधून षटकार. आज आपण पाहतात आराध्य 11 गोरसे बी हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परेश चौधरी डोंबिवली या परेश चौधरी साहेबांच्या माध्यमातून या संघाला पुरस्कृत केले आज या सफाळे नगरीमध्ये. आणि आराध्य 11 या नावानं आज गोरसे बी संघ खेळतोय. 2 बॉलचा खेळ देखील झालाय. 43 रन फलकावरती आहेत. बैक टू बैक 2 षटकार. मंजुले को और हौसलों की उड़ान है, जीतने के बाद संघर्ष का अभिमान है. तिसरा येईल का 3 in a row. इथे इन्स्टेड आउट करायचं होतं. बॅट चेंज घेतल्यानंतर विकेट किपर देखील बीट झाला होता. कमबॅक झालंय कारण आता स्वतः विकेट किपरच्या भूमिकेमध्ये कप्तान चला सिनातान या मॅच मध्ये. धनंजय नाईकची भूमिका खूप महत्वाची ठरेल. कशा पद्धतीने तो बॅटिंग करतोय. बॉलिंग मध्ये अधिराज्य गाजवला, आता बॅटिंग मध्ये एअर स्ट्राईक करायचे धनंजय नाईकला. चौथा बॉल, हा फटका फसलाय. डाऊन दी बॉल, फिल्डर येत आहेत, पकडलाय झेल आणि संपलाय सूरज केनेचा खेळ. 2 षटकार आल्यानंतर पलटवार मैदानामध्ये झाईकरांचा होत असताना पाहायला मिळतोय. घेतले विकेट, फलंदाज गॉन. गुरसई त्याचं गाव, पवन केने त्याचं नाव. मैदानामध्ये चॉकलेट बॉय दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सोशल मीडियावरती सर्वाधिक मोठी फॅन बेस टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती तो पवन केने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आज त्याचा खेळ पाहण्याकरिता संपूर्ण सफालेकर, संपूर्ण पालघरकर आज शिवनेरी चषकाला भेट देत असताना पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. 43 फलकावरती. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शिवनेरी चषकाच्या दरबारामध्ये अनेक मोठी स्टार कास्ट उपस्थित होत असताना पाहायला मिळते. खेळाडू असो किंवा प्रेक्षक असो किंवा या ठिकाणी खरोखरच पाहुणे असो, आज शिवनेरी चषकाचा थाट वेगळ्या उंचीवरती आणि त्यांचा रुबाब एक वेगळ्या उंचीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 5वा बॉल या ओव्हरमधील राऊंड द विकेट. पहिला बॉल कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न झाला होता. शॉर्ट बॉलचा वापर झाला होता. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. बॅकअप चांगला मिळाला फर्स्ट लीप मध्ये. डॉट बॉलने सुरुवात पवन केनेसाठी त्या ठिकाणी आपण पाहतो. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल थोडासा कमी गतीने टाकला होता. आतमध्ये येत होता. बाउन्सरचा प्रयत्न होता, बाउन्सरचा अंदाज होता या बॉलवरती. शेवटचा बॉल असेल या 4थ्या षटकामधील. 43 फलकावरती. हा देखील बीट केला जातोय. मागच्या 2 बॉलवरती संतोष एक वेगळ्या अंदाजामध्ये पाहायला मिळालाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती 43-43. फाईट करताना आपल्याला संघ पाहायला मिळाल तो म्हणजेच विश्वनाथ जाधवचा धानीव. दोन्ही टीम कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस. एका बाजूला भिवंडीतून येतोय प्रणय सूरजचा, महेंद्रदादा पाटील पुरस्कृत सैश खारबाव आणि त्यांना फाईट करेल मैदानावरती टीम गावदेवी धानीव संघ. चला दोन्ही कॅप्टन तुम्हाला आवाज पोहोचलाय. आपण इनिंग्स ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉसला गोलंदाजी मार्कवरती जयराज धनू, शांत संयमी, सातत्याने तुम्ही त्याला कूल अँड कामच पाहतात. एका बाजूला पवन केणे समोर 2 बॉल डॉट वेगले दीप जाधव. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतायत खूप मोठं नाव हे सध्या सफाळे विभागातनं. मोठमोठ्या स्पर्धांना सध्या ते कव्हर करतात. आपल्या ड्रोनच्या माध्यमातून चांगलं शूट कमी कालावधीमध्ये स्वतःला सिद्ध केलं आपल्या कामानं. आणि ते दीप जाधव सध्या दाखल झाले, त्यांचं स्वागत आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 43 रन फलकावरती आहेत. एका बाजूला संदेश केणे, एका बाजूला पवन केणे. गोलंदाजी मार्कवरती जयराज धनू, जाई संघाचा एक महत्वाचा खेळाडू. पहिलाच बॉल अंगावरती जाऊन आदळलाय. जिथे आता स्वाभाविकतेनं संदेशचा खेळ तुम्ही फार कमी वेळा पाहिला असेल की 6 बॉलमध्ये 10 रन. आक्रमकतेसाठी जाणला जातो, परंतु प्रत्येक दिवस सारखा नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये अप्स अँड डाऊन येत असतात. सध्या मैदानाच्या आतमध्ये 43ला 3 आहे. ती म्हणजेच आराध्य 11 गोरसे बी, जो सध्या परेश चौधरी सरांचा हा संघ डोंबिवलीवरनं, तेही या संघाला त्यांनी या स्पर्धेमध्ये उतरवले. ऑन साइडला आजच्या दिवसातील लांब आणि खूपच लांब षटकार. 6 रन.
डीजे कॅन्डी जॉईन झालेत खऱ्या अर्थानं. सफाळे म्हणा, सफाळेमध्ये मोठमोठ्या स्पर्धा आणि त्यावेळेला डीजे कॅन्डी यांची सुमधुर गीतं आपण पाहिलेली आहेत. पीके साऊंड्सला आता ते हातभार लावत आहेत आणि एकमेकांना सहाय्य करू या भूमिकेने सध्या आता डीजे कॅन्डी विठ्ठलवाडीचं अनमोल रत्न त्यांचं देखील स्वागत आहे. विकी शेलार आपल्याला पाहायला मिळतात खंबलपाडा, जे लेजंड खेळाडू आहेत. त्यांच्याकडनं पवन केनेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. या मॅच साठी 49 धावा. सन्माननीय प्रीतम भोईर जलसार 3-6 ला 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आता पवन केने करीत आहे ते कॅश प्राइज. 49 ला धक्के झाले. 3 षटकातील पुढचा बॉल. गोलंदाजी मार्क वरती. याही वेळेला शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉलला पूल मध्ये कन्वर्ट केले. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. चौथ्या षटकात आता धावा यायला लागल्या. 5व्या षटकात आता धावा वेगाने यायला लागल्या. 55 धावा या षटकातील दुसरा षटकार. 6 रन. खूप साधारण बॉल होता. मागील बॉलला जर आपण तपासून पाहिलं असेल तर अर्ध्या विकेटवरचा बॉल आणि जयराजकडनं अपेक्षा फार वेगळ्या आहेत. परंतु या वेळेला चुकी झाली. धावसंख्या जर तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 55 वरती. षटकातील पुढचा बॉल आणि गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज तयार. MS जाई टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः स्वीकारलेली गोलंदाजी. षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला आपण पाहतात या षटकात संपूर्णपणे पवन केने हे नॉन स्ट्रायकिंग एंडलाच राहिले. आज एक गाव एक संघ ओपन हाफ मधनं संघ पाहायला मिळतात. एका बाजूला ठाणे जिल्ह्यातील संघ खेळतोय, एका बाजूला पालघर जिल्ह्यातील संघ खेळतोय. दीपेश राऊत पवन केनेने जर सलग 3 षटकार आणले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पवन केनेचा फॅनबेस आहे संपूर्ण पालघरमध्ये. फक्त पालघर नाही तर सोशल मीडिया ज्याने गाजवलंय, युट्यूब वरती देखील एक चांगला ऍक्टर म्हणून तो सिद्ध केले त्याने स्वतःला. पुन्हा एकदा फटका खेळायचा होता. चेंडू फार काळ हवेत आहे. तिथे मात्र आता 1 रन मिळेल का? रनआउटच्या संधीमध्ये होता परंतु तिथून सेफ झोन मध्ये पोहोचलेत. षटक संपलंय. ते म्हणजेच आता 5 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतोय त्यावेळेला 56 धावा ह्या धावफलकावरती आहेत. आता गोरसई आराध्य 11 हा संघ सांगेल की 6 बॉलमध्ये किमान येणाऱ्या काळात 20 रन जोडाव्या लागतील आणि 70ची वेश ओलांडावी लागेल. हार्दिकजी येस, तो प्रयत्न करावा लागणार आहे येणाऱ्या 6 बॉल्समध्ये. आणि दोन्ही हेवी स्लॉग हिटर्स मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहू शकतात मोठ्या संख्येने DBN वरती त्याचबरोबर मैदानावरती या सामन्याचा आनंद घेत असताना. टायमरचा जर विचार केला तर बरोबर या ठिकाणी 23 मिनिटे या ठिकाणी घेतले गेलेत मागील 5 षटकांसाठी. जर का कोणी बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडतोय तर त्याला 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. वैभव पाटील यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. मागील ओव्हरमध्ये 2 षटकार आपण संदेशच्या माध्यमातून पाहिले होते. संदेश नामका तूफान जब टकरात है तब अच्छे अच्छे बादल अपना रास्ता छोड़ देते. शेवटच्या 6 बॉलमध्ये कोणत्या गोलंदाजावरती ती जबाबदारी या ठिकाणी स्वीकारली जाईल. संदेश वर्सेस जयराज हाय व्होल्टेज बॅटल मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिली आणि त्याचे हायलाइट्स आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. हा पहिला लेग कटर, हा दुसरा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. इथे षटकाराला फलंदाज संदेशच्या बॅटमधून कमबॅक पुन्हा एकदा पाहायला मिळालं जयराजचं. इथे लेग कटर, पुन्हा एकदा षटकार येत असताना पाहायला मिळालं. जयराजच्या विरोधामध्ये हा शॉर्ट बॉल टाकला होता त्याच्यावरती आक्रमण आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. नंतर शेवटच्या 2 बॉलवरती शांत ठेवलं होतं जयराजने. शेवटच्या 2 बॉलवरती त्याचं राज आपल्याला पाहायला मिळालं. बॉलिंग ट्रॅकवरती सिनियर विथ एक्सपिरियन्स अर्थातच मैदानाच्या आतमध्ये रितेशला पण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला कर्णधार कप्तान चला सिनातान या मॅच मध्ये संदेश किनेला पण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला त्याला थांबवण्याकरिता रितेश. पहिलाच बॉल त्या ठिकाणी रिस्पेक्ट देण्याचा प्रयत्न झाला होता. स्क्वेअर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एकदा मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 57. 57 धाव फलकावरती लागल्या जात आहेत. पवन केने स्ट्राईक एंडवरती आल्यानंतर प्रेक्षक सध्या नक्कीच आतुरतेने त्याच्या फलंदाजीची वाट पाहत होते. एका बाजूला 24 वरती खेळतोय संदेश. मागच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळाली नव्हती पवनला. आता येणाऱ्या 5 बॉलमध्ये त्याची लाव जवाब फलंदाजी पाहण्याकरिता प्रेक्षक आतुर आहेत. कारण पवनचा जर विचार केला तर या प्रेक्षकांनी थोडंसं कमी वेळेला लाईव्ह पाहिलंय आणि अनेक वेळा त्याला यूट्यूबवरती पाहिलंय. परंतु आज प्रत्यक्षामध्ये इनफॅक्ट त्याला खेळण्याची
जी मजा आहे ना पाहण्यामध्ये ती वेगळी आहे. तो पवन केने स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. एका बाजूला पवन केने, दुसऱ्या बाजूला रितेश. या स्लॉग ओव्हरमध्ये ती इंडिव्हिज्युअल रायव्हलरी आपण पाहणार आहोत. ती इंटरेस्टिंग बॅटल मैदानामध्ये पाहणार आहोत. एका बाजूला पालघर जिल्ह्यामधील एक नामवंत संघ, तर दुसऱ्या बाजूला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील मागील 5 ते 6 वर्षांमध्ये सर्वाधिक प्रभावित करणारा आणि अधिराज्य गाजवणारा गोरसई संघ मैदानामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. याच गोरसई ब टीमने पवन केनेला दिलं, याच गोरसई ब टीमने भावेश पवारला दिलं, याच गोरसई ब टीमने सूरज केनेला दिलं. किशोर मुकादाम, सूरज केने आपण पाहतोय. हे सर्व मोठे खेळाडू या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेफ्ट केलं होतं या बॉलला, चांगला बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. टफ ऑफ सिच्युएशन्स मध्ये अशा पद्धतीनं गोलंदाजी करणं या ठिकाणी रितेशला माहिती आहे आणि ते DRS चा वापर केला जातोय. बॅटिंग करणाऱ्या टीमने हा DRS ऑफर केला गेलाय. अंपायर्स कॉल त्या ठिकाणी असेल आणि रिव्ह्यू रिटर्न मिळेल, कारण बरोबर संदेश घेऊन फ्रेममध्ये येत आहेत. तर वाईड लाईनवरती रिटर्न मिळेल तुम्हाला रिव्ह्यू. 57 धावा फलकावरती 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मंजिल दूर पर जाना जरूर, संघर्ष वक्त बुरा मगर जितना जरूर. आज या मैदानावरती इतिहास बनताना पाहायला मिळतोय. एक ऐतिहासिक मैदान शिवनेरी चषकामध्ये या दरबारामध्ये येथे इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला प्रेक्षकांच्या भेटीसाठी षटकार, नयन केनीच्या स्वागताकरिता षटकार. 6 धावा. प्रेक्षकांची नक्कीच आतुरता. या देखील बॉलवरती इनसाइड आउट ओव्हर दी रोप. या ठिकाणी सरळ बॉल निघून जात असताना सीमारेषा पार कव्हरला ठोकलाय चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. त्याचा पॅटर्न लय हटके ट्रेंडिंग मध्ये तो आलाय. पवन केने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल ते सोडून दिलं होतं. या बॉलला व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता फिल्डिंग करणाऱ्या टीमने DRS चा वापर या ठिकाणी केला जातोय. वन्स अगेन अंपायर्स कॉल, कारण पुन्हा एकदा संदेश फ्रेम मध्ये येत आहेत. संदेश थोडस आपण जी लाईन आहे, इट्स अ वाईट बॉल. 68 धावा फलकावरती 68 स्कोर कार्ड होती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचा मैदानामध्ये खेळ झालाय. प्रेशर आता गोलंदाजीवरती आहे. पहिल्या 2 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर अधिराज्य गाजवलं होतं रितेशने, परंतु मागच्या 2 बॉलवरती अधिराज्य गाजवत असताना मैदानामध्ये पवन केनेला पाहतोय. 5वा बॉल. हा बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. डाऊन दी बॉल, फिल्डर येत आहेत. कॅच ड्रॉप. संतोष दवणे त्या ठिकाणी होता आणि संतोष दवणेच्या माध्यमातून हा कॅच ड्रॉप झालाय मैदानामध्ये. 2 धावा देखील मिळतील. या 2 धावेसहित संघ जाऊन पोहोचलाय फलकावरती. 70 रन स्कोर करती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो इनसाइड आउट ऑफर केला होता, थ्रू दी कव्हर करण्याचा प्रयत्न झाला होता. तदनंतर झालेला हा कॅच ड्रॉप. आता शेवटच्या बॉलवरती त्याचं भुगतान करावं लागणार आहे, कारण एवन पवन सध्या मैदानामध्ये बॅटिंग करतो आणि मागील 2 बॉलवरती त्याच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक येत असताना आपण पाहिल्यात. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये, एका बाजूला खारबाव आणि दुसऱ्या बाजूला दानिव. दोन्ही टीमचे कॅप्टन सर आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. लिफ्ट केलं होतं या बॉलला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 71. आतापर्यंत स्लॉग ओव्हरचा जर विचार केला तर तब्बल 15 धावा मागील 5 बॉल मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पवन खेळतात 12 वरती, दुसऱ्या बाजूला संदेश खेळतात 24 वरती. शेवटचा बॉल
ते नक्कीच हा देखील बॉल शरीरापासून दूर खेळवला होता. सलग दुसरा हा व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता DRSचा वापर या ठिकाणी केला जातोय. फिल्डिंग करणाऱ्या टीमने हा DRS ऑफर केलाय. इट्स अ व्हाईट बॉल. 72 स्कोर वरती लागल्या जात आहेत. 72 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. या ओव्हरमधील शेवटचा बॉल बॅटची कडा आणि विकेट किपरचा सहारा. शेवटच्या बॉलवरती मिळते विकेट. 72 वरती पहिला डाव या ठिकाणी समाप्त झाला आणि 73चं टार्गेट टीम आराध्य 11 गोरसाई ब संघाने समोर ठेवलंय MS11 जाई संघाच्या समोर. 73चं टार्गेट आपण पाहतोय. सर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी एका बाजूला खारबाव आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोनात करत असताना आपण पाहणार आहोत धानीव टीमला. साईश खारबाव आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम आपण पाहणार आहोत धानीव. हॅलो, चला साईश खारबाव आणि विपक्षात धानीव दोन्ही कॅप्टनना विनंती आहे की आपण या टॉससाठी एका बाजूला साईश खारबाव आणि विपक्षात धानीव या दोन्ही कॅप्टनना आमचा आवाज पोहोचलाय तर आपण टॉससाठी या. कौशिक जाधव सरांना विनंती आहे की तुमच्या शुभ हस्ते आपण त्या मॅचचा कॉइन स्पिन करणार आहोत. खूप छान पद्धतीनं श्री गणेश अक्षर ज्यांनी याही स्पर्धेचं रेखाटलं. शिवनेरी चषक नांदगडीपाडा 2026 आणि ते चित्र आपण पाहिलं. सध्या DBN मीडियाने देखील ते लाईव्हला देखील आपल्याला पाहायला मिळालं. तर या दोन कॅप्टन एका बाजूला धानीव आणि तमन्ना ग्राफिक धानीव आणि विपक्षात साईश खारबाव हे दोन्ही कॅप्टन मात्र इथे जोडतील. आणि कौशिक जाधव सर आपण या तुमच्या शुभ हस्ते त्या माझा कॉइन स्पिन आपण करणार आहोत. चेक या आपण कॉइन स्पिन करूयात. प्रतिस्पर्धी टीमला जिंकण्याची हवा लागू देणारं न गाव त्याचं नाव खारबाव. वेलकम बाहुबली सूरज. या आपण बोलूया टॉस कडे. एका बाजूला टीम धानीव आणि दुसऱ्या बाजूला खारबावचे कार्यसम्राट भाग्यविधाते सरपंच महेंद्र पाटील फॅम टीम साईश खारबाव इन ऍक्शन आणि त्यांना फाईट करेल गावदेवी धानीव. चला सूरज टॉस साठी जॉईन व्हायचं. आपण लिस्ट नंतर सबमिट करू. हॅलो, चला या कॅप्टन या इथे. साईश खारबाव संघाला विनंती करतोय की आपण यायचं टॉससाठी. मुख्य व्यासपीठावरती तो टॉस होईल जिथे आपण पाहताय खऱ्या अर्थानं एका बाजूला खारबावचा संघ, एका बाजूला धानीव आणि कौशिक जाधव सर खूप चांगल्या पद्धतीनं ज्यांनी खऱ्या अर्थानं चित्रकलेच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख हेड अँड टेलचा कॉल आहे आणि यावरला हेड. थँक्यू सो मच कौशिक जाधव सर. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. एकंदरीत धानीव या संघाने टॉस जिंकलाय. भव्य दिव्य आयोजन. अनेक स्पर्धा तुम्ही खेळत आलात. आज सफाळे क्रिकेट ही डे अँड नाईट स्पर्धा ज्या वेळेला मैदानात आलात तेव्हा कसं वाटलं? खूप छान वाटलं. पहिला पण या ग्राउंडवरती खेळलेलो आहे आणि खूप नाईटची मॅच आहे. इकडे खेळायला आलो आहे आणि चांगलाच ग्राउंड आहे. टॉस जिंकलात. प्रतिस्पर्धी संघ खारबाव या संघासमोर तुमचा धाडसी निर्णय काय असेल? बॅटिंग करू आम्ही. 6 षटकांचं क्रिकेट. एका बाजूला गोरसाईची बॅटिंग आपण पाहिली. ज्यावेळेला तुम्ही बॅटिंग करणार, आता सध्या याही मॅचमध्ये 70च्या स्कोर कार्ड जवळ लागलेले आहेत. तुम्ही ज्यावेळेला बॅटिंग करणार प्रथमतः साईश खारबाव या संघाच्या गोलंदाजांच्या विपक्षात किती धावा करण्याचा तुमचा प्रयत्न राहील? 70+ तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा आहेत. जर तुम्ही टॉस जिंकला असतात तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंग केली असती. आता त्यांनी म्हटलं की प्रथमतः बॅटिंग करत असताना 70 रन, ज्यावेळेला तुम्ही गोलंदाजी करणार त्यावेळेला तुमच्या माध्यमातून किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील एका बाजूला गावदेवी धानीव या संघाला? सर बॉलिंग लाईन चांगली आहे. जेवढा थांबवता येईल तेवढा थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. ठाणे ग्रामीण क्रिकेट तुम्ही पिंजून काढले. आज खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता सफाळे क्रिकेट पालघरमध्ये आपण आहात आणि हे शिवनेरी चषक एक पालघरमधली एकमेव नाईट स्पर्धा ज्या स्पर्धेचं संपूर्ण चर्चा राहत असते. या स्पर्धेत तुम्ही आलात. या आयोजनाबद्दल, या नियोजनाबद्दल काय म्हणाल? सर प्रथमतः धन्यवाद इथे खेळण्याची संधी दिली. सफाल्यामध्ये पहिल्यांदा खेळतोय आणि इथे ग्राउंडवर आल्यावर असं वाटतं की खूप छान आयोजन केलेलं आहे. प्रेक्षक खूप आहेत आणि इथे खेळण्याचा खूप आनंद घेऊ मी ते. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा आहेत. एक गावदेवी धानीव या संघाने टॉस जिंकला, प्रथमतः स्वीकारली
तमन्ना ग्राफिक्स गाव देवी धानीव या संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः स्वीकारली फलंदाजी. इन्व्हाइट टू बोल साईश खारबाव. सेकंड इनिंगला सुरुवात होते, रनचेजला सुरुवात होते. ऐकूया मायक्रोफोन वरती या स्पर्धेचे मुख्य समालोचक आणि आयोजक या दोन्ही भूमिका त्यांनी घेतलेत ते ओंकार शेट्टे. त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत मायक्रोफोन वरती. धन्यवाद. थँक्यू सो मच उत्कर्ष पाटील आणि हार्दिक कीणी. बारी बारी सबकी बारी, पहले गोर सही अब जाई कहेगी हमारी बारी. जीतना है तो हालात से क्या घबराना, जीतना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जंग के मैदान के अंदर कभी लश्कर नहीं देखा जाता. एका बाजूला टीम इन ऍक्शन MS11 साई मोतीलाल शहा पुरस्कृत पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक मोठं ग्रामीण क्रिकेट गाजवणाऱ्या टीमपैकी काही मोजकी नावं आवर्जून घेतली जातात. त्यामध्ये दांडी असेल, जाई असेल, धाकटी डहाणू असेल आणि तदनंतर अलीकडच्या मागच्या काही वर्षात सातपाडी. स्विचिटचा फटका, व्हॉट अ शॉट इज दॅट. आधी मारलाय मिड ऑनला डोक्यावरनं, आता पाठवलाय थर्ड मॅनला रिवर्स बॅक टू बॅक सलगचा दुसरा फटका जयराज धनुच्या बॅट मधून. वरती धावा झालेत 8. कोणती विकेट न गमावता सुरुवात धमाकेदार झाली या सूरज केने. सध्या तरी दुखापतग्रस्त आहे, खूप सारा बॅकपेन, तरी देखील गोरसईकर हार मानणाऱ्यांपैकी नाही आहेत. कमबॅक सूरज केने करेल का. सलग चालाय तिसरा, आधीचे 2 चौकार तर आता चालाय षटकार. बॉल सीमा पार. जयराज धनू त्याच्या बॅटची तलवार तळपली आहे शिवनेरी चषकामध्ये आणि सध्या बरसतीये जयराज धनूची कट्यार करतीये काळजावरती सूरज केनेच्या वार. व्हॉट अ शॉट. आणि तिकडे झेल प्रेक्षकांना टिपला. प्रेक्षणीय झेल. जयराजची विकेट. आता गोरसईकर त्याच्यासाठी साकडं घालतील, कारण आज भावेश पवार प्राऊड ऑफ भिवंडी त्याच्या बिहाफ मध्ये खेळतीये टीम. गुडलंड स्पॉट वरती आहे ना, बॉल थोडा कधी खाली राहतोय, कधी उसळी घेतोय, कधी खूप सारा कट होतोय. कारण जास्तीचे अगदी तिकडे आपण जर पाहिले ना, आता थोडेसे खड्डे हळूहळू पडू लागलेत, कारण आज चौथ्या रात्रीची विकेट आहे. तिकडनं बॉल वळतोय, हरकत आहे बॉलला, हरकत आहे तो बरकत आहे. एक चांगला बॉल पुरेसा असतो चांगल्या बॅटरसाठी. सूरज केनेनं तो टाकलाय. आता मिड ऑफला कॅचचा कॉल आणि गोरसई कुठे सोडते सहजासहजी झेल. हा खूप कठीण होता, पण प्रयत्न चांगले होतं. धावफलकावरती ऍड झाले धावा अजून 2. 16. पवन केनेला पाहायला गर्दी झाली आहे, सूरज केनेला पाहायला गर्दी झाली आहे. किशोर मुकादम, राहुल संदेश आणि तदनंतर गोरसईचा गेम चेंजर कपिल केनेला पाहायला. तर दुसऱ्या बाजूला जयराजा, धनंजय, संतोष सध्याच्या घडीला यंगस्टर जाईच्या प्रचंड फॉर्म मध्ये, त्यापैकी यश आलाय. यॉर्कर आता त्याला शांत ठेवलाय. फायनली पहिला बॉल आता जो बॅट वरती आलाय त्याच्यावरती मात्र रन्स नाही आहेत. षटक संपलं पहिलं आणि ते राहिलं MS जाईच्या बाजूनं, कारण रनचेस खूप मोठं या मॅच मध्ये ना. जयराज धनू आणि धनंजय नाईक या 2 खेळाडूंच्या सोबतीनं जर जाईचे यंगस्टर्स बॅटिंग चांगली करतात तर जाई रनचेस करेल, बट जर त्यांना साथ मिळाली नाही तर गोरसई एक अशी टीम आहे, एका छोट्याशा मुवमेंटला अगदी थोडी मिस्टेक कराल, गोरसई तिकडे मॅच मध्ये पूर्णपणे शिकंजा कसताना पाहायला मला. पवननं जर मेडन षटक टाकलं तर गोपी दादा यांच्या वतीनं 5000. मागे जो वैभवनं झेल टिपला अगदी अथर्वनं प्रेक्षणीय झेल. चला अथर्व, या तुमच्यासाठी कॅश प्राइज आहे. 100, 200 नाही, 300 नाही, 400 नाही, तब्बल 500 रुपयाचं. क्या बात आहे. चला वैभव पाटील यांच्याकडून ते पुरस्कार या ठिकाणी प्राइज दिला जाईल आणि इथनं जितक्या ऐवज झेल घेतल्या जातील प्रत्येक प्रेक्षणीय कॅच साठी हे 500चं पारितोषिक वैभव पाटील यांच्या वतीनं दिलं जाणार आहे. जाई विरुद्ध लढाई सुरू आहे. MS11 एका बाजूला आराध्या, परेशदादा चौधरी आमचे जीवलग मित्र, त्यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानावरती खेळतोय. त्यांची लाडकी जी कन्या तिच्या नावानं अनेक टेनिस बॉल क्रिकेट विश्वात मोठे मोठे संघ खेळतात. हर्ष आराध्या नावानं
आणि त्यापैकीच एक सध्या खेळती आहे आराध्य 11 ज्या बजरंग गोरसईब. भावेश पवारकडनं देखील देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. ISPL चा खरं तर एक मोठा धुरंधर राहिला. प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार. टप्पा पडलाय, पवन केने आलाय गेम चेंज करायला. गोरसईकर जाणतात. जाई देखील खूप चांगली टीम आहे. जाईचं क्रिकेट इतकं स्ट्रॉंग आहे ना, मी याची डोळा पाहायला जावी. आताच ओमसई ग्रुप आयोजित जाईची स्पर्धा झाली. 4 जाईच्या टीम्स खेळल्या. प्रत्येक टीम मध्ये ऑलराऊंडर बॅट्समन कुठे कमतरता नव्हती. आणि जाईचं क्रिकेट जगाच्या पलीकडे काही वेगळं आहे आणि खूप सारं प्रेम जाईकरांनी दिलं. त्यामध्ये आवर्जून उल्लेख करेल निशांतदादा माची आणि तदनंतर त्यांच्या पूर्ण आईचं ताईचं. खरं तर 4 दिवस जाईमध्ये कधी गेलो, जाईचं कधी होऊन गेलो कळालंच नाही. थँक्यू सो मच फॉर लॉट्स ऑफ लव्ह जाईकर. आणि जाईच्या क्रिकेटसाठी मी नेहमी म्हणतो फुलात फुल जाईचं, जगात प्रेम आईचं, दर्शन घ्यावं तर साईचं आणि क्रिकेट पाहावं तर फक्त आम्हा जायचं. धक्का लागला पहिला, विकेट येते, यश अगदी झालं रनआउट. थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानावरती इंटर झालाय. धनंजय नाईक भिवंडी विभागातील संघ खेळतोय. भिवंडीचं क्रिकेट जगाच्या पाठीवरती व्यावसायिक पटलावरती कोणी गाजवलं तर आवर्जून अगदी जयेश पाटील, भावेश पवार, सुरेश पारदी, सूरज जोशी या सगळ्यांची नावं घेतली जातात. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती सर्वाधिक मोठा प्रवास जर भिवंडीच्या तालुक्याच्या क्रिकेटमधनं कोणी केला तर आवर्जून द टायगर ऑफ JP जयेश पाटीलच्या नावाचा उल्लेख केला जातो. प्राऊड ऑफ भिवंडी. त्यानंतर सुरेश पारधीचा उल्लेख करेल. सूरज जोशी जो पिंपळघरचा खेळाडू आहे, त्यांना देखील भिवंडीच्या क्रिकेटला जगाच्या नकाशावरती आणलं. आणि तदनंतर मागच्या 8 ते 10 वर्षाचा प्रवास जर आता तुम्ही पाहिला तर त्यामध्ये आवर्जून ज्या यंगस्टरच्या नावाची चर्चा होतं, मग त्यामध्ये श्याम चौधरी असेल, महेंद्र मागे असेल, पवन केने, विवेक शेलार. अलीकडच्या काळात खूप मोठं क्रिकेट भिवंडीच्या पट्ट्यात खेळलं जातं. मग भिवंडीच्या 2 संघटना असतील तर दुसऱ्या बाजूला आमने लोणार क्रिकेटची संघटना असेल. या सगळ्या फॉर्मॅटमध्ये भिवंडीचं क्रिकेट डेव्हलप झालं आणि त्या विभागातील दादा टीम गोरसई खेळतीये. बॅकफुटला जाऊन इनफिटच्या वरनं स्लाइस केलाय. रन्स मिळतील 4. बॉल चालला सीमा पार. खूप विट दिली होती पवननं, जास्त बाउन्स होता आणि त्यामुळे इकडे संधी होती बॅटर्सला. आणि जर धनंजय नाईकला अशी संधी दिली, जयराजला संधी दिली तर ते सोडणार नाहीयेत. पलटवार केला जाईल. 21 लॉस ऑफ 1. 21 ला 1 बाद. किती फिरलाय बॉल पाहू शकता तुम्ही. थोडा लांबून फिरवला होता. हात जर जवळून फिरला अजून रिझल्ट काहीतरी वेगळा पाहायला मिळेल. जयराज मी म्हणेल थोडा लवकर आला या मॅच मध्ये. 6 षटकांची मॅच आहे, जरूर समजू शकतो रनचेस मोठं आहे. बट जर का जयराज किंवा धनंजय या दोघांपैकी एक विकेट जर मैदानावरती लवकर गेली ना तर धनंजयला अगदी जे थोडं लवकर जाईनं आणलंय त्याच्यावरती जाईला थोडा विचार करावा लागेल. कारण जयराजला तुम्ही किती हात पकडून पण सांगितलं ना की तुम्हाला डिफेंड करायचं, तो नाही करणार. आक्रमकता ही त्याच्या क्रिकेटची आजवरची ओळख आहे आणि त्याच आक्रमकतेच्या जोरावरती आजवर जयराज धनूनं प्रचंड मोठं क्रिकेट जाईसाठी दाखवलंय. जाई ती टीम आहे जिनं अगदी ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटच्या समोर NB अवध सारख्या बलाढ्य टीमला ग्रामीण क्रिकेटचा तडका दाखवत शिवसेना चषक राईचं जिंकलं. बदलापूरची मयूर पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर साहेबांची स्पर्धा यात जाईनं जिंकली 2 लाखाची. ज्यावेळी पहिल्यांदा ही टीम बदलापुरात ठाणे जिल्ह्यात आली त्यानंतर जाईच्या नावाच्या क्रिकेटचे झेंडे फडकू लागले रायगड ठाणे क्रिकेटच्या पटलावरती. आणि आज जाईकर पालघरात आहेत आणि त्या पालघरामध्ये येऊन इलाका तुम्हारा धमाका हमारा सांगायला टीम आराध्य 11 बजरंग गोरसई बल आहे तो आलाय आणि त्यानं गाजवलंय मैदान. कारण बॅटिंग करताना खूप सुंदर खेळ पवन केनेचा राहिलाय. पवन केने सध्या फक्त आता नाव नाही राहिलंय, त्याच्या चेहऱ्यावरची गोड स्माइल, क्रिकेटच्या पटलावरचं त्याचं सातत्य आणि क्रिकेट विश्वाचा सेलिब्रिटी बनलाय. आता स्विचिट खेळायचं होतं, एक सिंगल जरूर मिळेल. एका धावेच्या मदतीनं स्कोर पुढे जाईल. आता थोडी मिसफील्ड त्याचं रूपांतर 2 मध्ये झालंय. मागे बॅकअप रोहन या टीम मधील सगळ्यात फिट प्लेअर. फिटनेस आहे तो भाई क्यूटनेस आहे.
टीमची टोटल षटकं संपली आहे 2 धावा झाले 23. 24 बॉलचा खेळ बाकी आहे आणि धावा बनवायच्या 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 50. एक छोटासा डीजे कॅन्डीवाला ब्रेक आणि पुन्हा परतू या मॅच मध्ये. आणि एकदा अगदी सामन्याकडे पाहिलं तर जाई देखील खूप चांगलं लढती आहे, कारण जयराज 7 मध्ये 17 आणि धनंजय 3 मध्ये 6. 24 बॉल 50ची गरज. दोन षटकांचा खेळ झाला. टीमची टोटल धावफलकावरती 23 धावा आणि या दरम्यान शुभागमन झालाय. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील पुरस्कर्त्यांच्या यादीतील एक मोठं नाव मोतीलाल शाह. तुमच्याकडे पैसा किती आहे त्यापेक्षा तुम्ही क्रिकेटला किती देताय, तर मोतीलाल शाह सरांची फॅमिली सांगेल आमचा मोती जितका कमवतो त्यापेक्षा जास्त क्रिकेटवर उडवतो. आणि क्रिकेट जगणारं आणि क्रिकेटला जिवंत ठेवणारं पालघरातील ते नाव या मोती भाऊ व्यासपीठावरती तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अतिशय सुंदर ग्राफिक्स मध्ये DBN लाईव्ह या ठिकाणी टेलिकास्ट पोहोचवतीये. गोरसईचे चाहते आलेत, पालघरातील जाईचे चाहते आलेत. नवीन असाल तर एकदा आवर्जून सबस्क्राईब बटन हिट करायला DBN लाईव्हचं मित्रांनो विसरू नका. बॉलिंग ट्रॅक वरती आला कपिल केने. याच्या 2 ओव्हरचा स्पेल खूप महत्वाचा आहे, खूप महत्वाचा. पहिला टाकलाय म्हणून तर म्हणालो ना, गोरसईच्या क्रिकेटमध्ये जितका महत्वाचा भावेश पवार, गोरसईच्या क्रिकेटमध्ये जितका महत्वाचा आहे पवन संदेश सूरज, मी म्हणेल त्यापेक्षा जास्त 60% महत्वाचा आहे तो म्हणजेच कपिल केने. जर कपिल केनेला मार पडला गोरसई घरी जाते आणि कपिल केनेची बॉलिंग चालली तर गोरसई एका मॅच मध्ये 2-2 वेळा मेडन षटक पाहते. तो गोरसईचा बॉलिंग मधला गेम चेंजर कपिल केने. आणि पहिल्या बॉलवरती जयराज धनुची आली विकेट. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानावरती इंटर झालाय प्रशांत मळ. खूप चांगले यंगस्टर्स त्या टीमकडे. यंगस्टर्सच्या जोरावरती देखील जाईचं क्रिकेट प्रचंड चर्चेत असतं. मग त्यामध्ये आता तुम्ही हर्षला रनआउट होताना पाहिलं. वेदचा नावाचा उल्लेख करेल. अगदी यश, हर्ष, प्रिन्स सगळे खूप चांगले प्लेयर्स आहेत. डावकुऱ्या त्याच्या फलंदाजांची चर्चा झाली तर नीलच्या नावाचा उल्लेख करेल. टीमची टोटल सध्या धावफलकावरती आहे 23. लॉस ऑफ 2 विकेट. कपिल केनेला मिळाली आहे सफलता पहिली आणि समीकरण उरलंय 50. 23 बॉल मध्ये अजून एक टाकला होता चांगला बॉल. मिस्टेक झाली आहे फिल्डिंग करताना. एक सिंगल मिळाली आहे आणि एका सिंगलनं धाव फलक पुढे चाललाय 24. 24 ला 2 बाद. 2.2 षटकांचा खेळ मैदानावरती पूर्ण झालाय. अगदी पूर्ण डोंगर आज भरलेत. चला सगळ्यांनी आपापल्या फ्लॅशलाइट्स ऑन करा. एकदा कॅमेरामॅन कव्हर करेल. बघू जाऊया आपण आज कसा वाटतो हा नजारा. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण जिकडे रंगतंय शिवनेरी चषक. कारण डोंगरावरती जिथे नजर पण जात नाहीये ना तिकडे पण प्रेक्षक राजा जाऊन पोहोचलाय. आणि अफाट संख्येनं या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांचं करूया आपण शिवनेरी चषकामध्ये स्वागत. कारण प्रेक्षकांना तुम्ही आहात म्हणून क्रिकेट आहे आणि क्रिकेटची मजा प्रेक्षकांच्या सोबत आहे. आलाय अजून एक विकेट. गेम चेंजर कपिल केनेच्या खात्यात आणि धक्का लागलाय MS11 जाईला 3रा आणि यावेळी बाद झाला. लॉस ऑफ 3. न्यू बॅटर आलाय. टीम जाईचा सिक्सर किंग मैदानावरती आलाय. त्याच्या येण्याची झाली वेळ कारण जाई सध्या ब्रेक फेल आहे. कारण या ओव्हर्स मध्ये 2 विकेट गेलेत आणि मैदानावरती आलाय जाईचा सिक्सर किंग. संकल्प बॅटिंग ट्रॅकवर. संकल्पला 4 ते 5 कमीत कमी मारावे लागतील कारण रनचेस खूप मोठं या मॅच मध्ये पाठलाग करायचा 6 ओव्हर्स आणि जिंकण्यासाठी 73 धावेचं 49 धावेची गरज आहे येणाऱ्या 21 बॉल मध्ये.
मॅच अजूनही दूर गेलेली नाहीये. या स्टेजला मी म्हणेल आता जयराज येऊ शकला असता मैदानावरती, जिकडे फक्त 5 सिक्सरची मॅच बाकी असती. थोडंसं लवकर आणलं जयराजला आणि त्याची विकेट गेली. त्याची विकेट गेली कारण त्यानंतर तुम्हाला 2 फ्रेश बॉलच मिळाले असते, कारण आज भावेश पवारच्या बिहाफमध्ये खेळती आहे टीम. त्यामुळे म्हटलं जातं ना मोती भाऊ, अति घाई संकटात नाही. सध्या ते घडलं या मॅच मध्ये. आता अडचणी वाढलेत. संकल्पाच्या समोर देखील डॉट बॉल आलाय. अजून एक चांगला टाकलाय. हेच तर मी मगाशी म्हणत होतो 12 मॅन सोबत गोरसई बच्या, की जर विकेट वरती बॉल गुडलँड स्पॉट वरती इतका फिरतोय, कपिल केने आला तर बॅट्समनला नाचवेल. आणि सध्या 3-13 वाचवल्यात आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती फलंदाजांना नाचवताना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक डॉट बॉल. फक्त 1 रन जी आली ना, ती कपिल केनेनं जो बॉल सोडला, मिसफील्ड केली, त्याच्यावरती आली. अन्यथा मेडन ओव्हरचा किंग कपिल केने. अजून एक निर्धाव षटक कदाचित पाहायला मिळालं असतं. षटकं संपलीत मैदानावरती. 3 ड्रिंक ब्रेक्स होईल मैदानाच्या आत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाले 24, विकेट गेले 3, बॉल बाकी आहेत 18 आणि धावा करायच्या आहेत 49. हे कपिल केनेचं षटक तुम्हाला पाहायला मिळतं. पहिलाच बॉल जिकडे विकेट. त्यानंतर आपण पाहिलं जयराजची विकेट आणि त्यानंतर धनंजय नाईकची. आणि आता संकल्पच्या अगेन्स्ट त्यांना टाकलेले हे कटर्स साईड आर्म, अगदी बॉलर लसित मलिंगा स्टाईल. टप्पा पडल्यानंतर बॉल त्याचा हातभर वळतो आणि सध्या मॅच हातभर नाही तर जवळजवळ 2 ते 3 फूटभर लांब नेली आहे जाईपासून. 18 चेंडू 49 धावा. डीजे प्लीज. कॅमेरा कॅनॉन गिरीश आणि तदनंतर हे दीप त्यांच्या माध्यमातून अनेक साऱ्या रील्स सध्या सफाळेच्या क्रिकेटच्या अनेक इव्हेंट्सच्या तुम्हाला पाहायला मिळतात. मेहनत आहे भावांची आणि सध्या खूप चांगलं काम गिरीशांनी दीप करतोय. लोक फुल टॉस ड्राईव्ह केला समोर आणि मी म्हणालो ना गोरसई अशी टीम आहे, बोट पकडायला दिलं की हात, हात पकडायला दिला की घसा. आणि आता लगेचच पवन केनेला कंटिन्यू केलं. यानंतर कपिल केने पण येणार. पवन केनेने जर हॅट्रिक घेतली तर मधुकर केने यांच्याकडनं 333 रुपयाचं पारितोषिक त्याला दिलं जाईल. 25 लॉस ऑफ 3, 25 ला 3 सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. 17 चेंडू 48. सफाळे किंवा पालघरमध्ये आल्यानंतर एक आहे पारितोषिक. 100 रुपयाचं लागू द्या, 200चं लागू द्या, 5000चं लागू द्या, पण सफाळ्यामध्ये जे प्रेम मिळतं ना, गोरसई नेहमी म्हणतं त्या जगाच्या पाठीवरती कुठे मिळत नाही. खूप सारं प्रेम खरं तर सफाळे, पालघर या सगळ्या नगरीमध्ये आल्यानंतर या टीमला मिळतं. आज खूप बिझी शेड्यूल होतं गोरसईचं, मात्र आमच्या विनंतीला मान देऊन गोरसईकर या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळण्यासाठी आलात त्याबद्दल तुमचा आभार. काही संघांनी या स्पर्धेमध्ये वेळेवरती खरं तर नाही जमणार ही देखील चर्चा झाली, त्यांचा देखील आभार. टीमची टोटल धाव फलकावरती 26-26. बॉल शिल्लक आहे मैदानावरती 16 आणि धावा करायच्यात. या ठिकाणी आपण पाहताय 16 बॉल मध्ये 47 आणि एका कॉल वरती. खरं तर आज फैजान मेमून कुडूसवरनं आला, सूरज पाटील खारबावरनं आला, त्यांचा देखील विशेष आभार. नेक्स्ट मॅच टॉस झाला. अपील पवन केनेने घेतली आहे कॅच. फलंदाज बाद. आली विकेट प्रशांत मळची. सध्या नवरा पाहिजे गोरा गोरा ट्रेंडिंगला आणि सध्या तोच गोरा गोरा पवन केने बॉलिंग ट्रॅक वरती आहे. अगदी सफाळ्यामध्ये आल्यानंतर, पालघरमध्ये आल्यानंतर खूप सारा चाहता वर्ग आहे. आज सगळ्यात टॉपेस्ट टीम पाहायला मिळाल्या. गोरसई आली, आज धाकटी डहाणू आली. मतलब मी पर्सनली जर नयन कोणाला मिस केलं ना, जी टीम खरं तर या ग्राउंडवरती आल्याशिवाय मी म्हणाल हा बाहेरचा हाफ इनकम्प्लीट आहे, तर ते नाव मी म्हणाल सातपाडी.
लास्ट सीझन सातपाडीनं देखील ही टुर्नामेंट गाजवली. अगदी ताई पॅकर्स पालघरच्या अगेन्स्ट सातपाडीनं जे क्रिकेट दाखवलं, अगदी ओपन हाफच्या विरुद्ध एक गाव ग्रामीण, खूप चांगली मॅच रंगली होती. यावर्षी सातपाडीची लवकरच नामनवमी येते, त्याच्यामुळे काही कारणास्तव तो संघ या स्पर्धेमध्ये खेळू शकला नाही. पण म्हटलं जातं ना, तुमच्या गावामध्ये अगदी विविधता किंवा राजकारण कितीही मोठं असू द्या, त्या राजकारणाचं गजकरण क्रिकेटला कधीही नाही लागलं पाहिजे आणि ते मागच्या अनेक वर्ष जपलंय. भावेश पवार, पवन केने, सूरज केनेच्या गोरसई बन आणि त्यांची एकता अखंडता ही गोरसईच्या क्रिकेटची ताकद आहे. आणि म्हटलं जातं ना, नो टीम इन दी वर्ल्ड डिपेंड वन और टू प्लेयर, ऑलवेज टीम प्ले लाईक अ चॅम्पियन. आणि गोरसईमध्ये खेळणारा प्रत्येक खेळाडू चॅम्पियन आहे. त्यांच्या एकतेसाठी गोरसई गावाच्या नावासाठी टीम उतरते. आणि आज अवघं महाराष्ट्र ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट गोरसईनं दणानून सोडलंय. समोर जाई अडचणीत आहे. षटकं संपलीत मैदानावरती. जर का आतापर्यंत पाहिली तर 3.5 आणि धावफलकावरती धावा 26 आहेत. तर गोरसई टीम साठी एक अतिशय चांगली मुवमेंट आहे. अगदी श्री गणेश अक्षर, कौशिक जाधव यांच्या माध्यमातून गणपती बाप्पाच्या खरं तर कलाकृतीमध्ये तुम्हा सगळ्या 12च्या 12 खेळाडूंच्या फ्रेम त्यांनी या ठिकाणी बनवून आणलेत. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या उद्या अक्षयसाठी. जर गोरसईचे चाहते असाल तर कौशिकसाठी, ज्यांच्या माध्यमातून खरं तर हे सगळे 8 आलेत. थोडीशी दुखापत झाली होती संतोष दवणेला, मात्र दुखापत सध्या जाईला पण झाली आहे, कारण रन्स बनत नाहीयेत. यानंतर कपिल केने बॉलिंग ट्रॅक वरती येणार. त्यानंतर राहुल किशोर यांसारखे चांगले विकल्प आहेत. आणि जर का गरज लागली तर रोहन सारखा एक खतरनाक फास्टर बॉलर तो देखील या टीमकडे. आणि साईड आर्म बॉलरचा किंग कपिल केने ज्याला फॉलो करतो, अगदी कपिल केने ज्याच्याकडनं गोलंदाजीचे धडे घेतो, ते नाव म्हणजे निशांत केने. तो पण या मॅच मध्ये बाबू ऑप्शन बनवू शकतो. सध्या धावफलकावरती धावा झाले 26-4. आणि पवनला भीती हीच आहे की जर निशांत बॉलिंग करू लागला तर कदाचित इन फ्युचर आपल्या गोलंदाजीची कदाचित एखादी ओव्हर कमी होऊ शकते. भावा टॅलेंट है भाई, इस मॅच में होना चाहिए वो टॅलेंट प्रूफ. पाहूया किती रन्स राहतील शेवटच्या ओव्हरमध्ये. सध्या 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा या मॅच मध्ये जर आपण पाहिल्या तर करायच्यात 47. पवन केनेचं षटक पाहता पाहता संपलं देखील आणि फक्त 2 रन्स त्यानं खर्च केल्या. कपिल केने आलाय, स्विच हिट खेळायचं होतं, आलाय डॉट बॉल. मागच्या 7 बॉल मध्ये आहे ना, कपिल केनेचा फक्त एकच बॉल जो मिसफील्ड झाल्यामुळे 1 धाव खर्च करून गेलाय. टप्पा पडलाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. 1 फूट तर नव्हतं बॉलला. अजून एक चाललाय, हा पण डॉट येईल. सलगचा दुसरा. 8 बॉल टाकलेत, त्यामधून 2 विकेट्स आहेत आणि फक्त 1च धाव खर्च केली आहे कपिल केनेनं. अशाच गोलंदाजीच्या जोरावरती आता झालेली ग्रामीण धमाका बिग बॅश आणि 13 लाखाचं पारितोषिक गोरसईनं जिंकलं. इथे फटका हा देखील फसलाय. कॅचचा कॉल. सूरज धावतोय, खूप चांगला प्रयत्न होता, मात्र दूर राहिलाय बॉल. क्षेत्ररक्षक तिकडे बॉलवरती येतील तोपर्यंत फायनली रन्स कंप्लीट केला जातील. या ठिकाणी 2. संकल्प 7 बॉलचा सामना करत 3 रन्स आलेत. संकल्प खूप चांगला प्लेअर आहे, मात्र या मॅच मध्ये गोरसई गोलंदाजी देखील त्यांच्या अगेन्स्ट तितकीच चांगली करते आहे. हार जीत होत राहतं. जाईचं क्रिकेट पाहायची मजा ती देखील काही वेगळी आहे. जाईचं क्रिकेट जगाच्या पाठीवरती फार वेगळं आहे. खूप कठीण प्रसंगातून मोठं ट्रॅव्हल करून खरं तर जाई क्रिकेट खेळत असतं आणि त्या जाईकरांचं देखील कौतुक व्हायलाच पाहिजे. शिवनेरी चषकामध्ये दरवर्षी हा संघ आवर्जून खेळायला येतो. आता संकल्पाचा स्विच हिटचा फटका, पुन्हा कपिल केनेचा वार, खाली नाही जाणार. डॉट बॉलची झाली आहे समाप्ती. मोठ्या संख्येनं गोरसईचे चाहते, अगदी एकदा का सकाळ झाली मोबाईल ऑन झाला ना, काही जणांना आपल्या गर्लफ्रेंडच्या मेसेजची वाट असते, तर गोरसईचे जे फॅन्स आहेत ते अगदी एकाच गोष्टीची वाट पाहत असतात की आज गोरसईची मॅच कुठं. तर आज गोरसईकर आले शिवनेरी चषक सफाळायला. फटका फसलाय, बॉल हवा होता, कठीण आहे झेल आणि पोहोचू शकले देखील नाही. क्षेत्ररक्षक खूप लांब होतं डीप मध्ये. जोपर्यंत थ्रो केला जाईल तोपर्यंत मिळते या ठिकाणी 1 सिंगल. आणि आता सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे, कारण 7 बॉल जरी 7 षटकार आले 42 बनतील आणि टार्गेट अगदी 73चं 7 मध्ये 44 बाकी आहेत. कपिल केने तयार. काय स्पेल राहिलाय कपिल केनेचा. सुपर क्लीन बोल्ड. अजून 1 विकेट. धक्का दिलाय कपिल केनेनं 3रा. आणि कपिल केनेनं 2 ओव्हर्स मध्ये धावा खर्च केलेत फक्त 3 आणि विकेट्स काढलेत 3.
4 रन्स खर्च झालेत, एक डबल आली होती. 2 ओव्हर्स 4 धावा 3 विकेट, इकॉनॉमी फक्त 2. आता बॉलिंग कोणाला द्यायची त्यासाठी चर्चा सुरू आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. चला होऊन जाऊ दे ना सूरज आज. राहुल किशोर थोडं थांबा, एकतर रोहन किंवा एकतर निशांत. चला आज निशांत वरती ठेवला भरोसा फायनली. हा कपिल केनेचा स्पेल, पहिला डॉट. त्यानंतर धनंजय नाईकची विकेट, हातभर बॉल वळला होता. त्यानंतर संकल्पला बीट केला, शांत ठेवलं. अगदी गुडलँड स्पॉट वरनं समोर अँगल सोबत कट होताना बॉल. अशाच प्रकारे TDPL देखील याच गोलंदाजांना गाजवली. ठाणे जिल्हा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग. अजून एक डॉट बॉल आणि काल लेग कटर टाकतोय. साईड आर्म लेग कटर्स टाकणं फार कमी बॉल असल्या जमतं. अगदी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक वेगळं स्किल आहे कपिल केनेकडे. त्याच्याकडे स्किल आहे म्हणून त्याच्या बॉलिंगचं थ्रिल आहे. जसे शफल झाले त्यानंतर डावी स्टिक वाकवली. 4 धावा खर्च करत 3 विकेट. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती किशोर मुकादम बाबूला आणलाय. बॉलिंग ट्रॅक वरती तयार किशोर मुकादम. टप्पा पडलाय, चाललाय, फिरलाय बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल, एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये 30 धावा. गोरसईनं काय नाही जिंकलं. गोरसईनं अगदी केंद्रीय मंत्री चषक जिंकलं. गोरसईनं बिग बॅश तब्बल 3 वेळा जिंकली आणि 4 सीझन मधून 3 वेळा बिग बॅश. आता झालेली उरणची पिरकोनची स्पर्धा ती देखील गोरसईनं जिंकली. रायगडातील वन ऑफ द टॉपेस्ट टुर्नामेंट आता जी पिसारवेला झाली, अगदी आपण पाहिलं तर नवनाथ शेठ म्हात्रे आणि दर्शन शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून गावदेवी चषक. बॅट नाही लागली, बॅट लागली. ओके चला फायनली कॅन्सल कॉल तिकडे अंपायरचा आला. एक सिंगल, 5 बॉल 42. आता झालेलं गावदेवी चषक पिसारवेचा 6 बाईक्स या टीमनं जिंकलं. 11 बाईकची पिरकोनची स्पर्धा ती देखील याच टीमनं जिंकली. आता अनेक जण टाली करत असतील की गोरसईकडे बाईक्स किती आहेत, तर सोपं साधं उदाहरण आहे. अंजूरला 2 वेळा आणि आता पिरकोनला 1, त्यानंतर पिसारवेला 6 आणि भावेश पवारच्या एकट्याच्या नावावरती 7 आहेत. पवन केनेच्या नावावरती जवळजवळ अगदी या सीझनची चर्चा आपण जर केली तर अगदी सातत्यानं ती होत राहिली आहे. टोटल अगदी भावेशच्या नावावरती 14 अगदी 2 व्हीलर मोटर बाईक आहेत आणि हिंदू हृदय सम्राट चषकातील मालिकावीराची एक कार. पवन केने देखील अगदी चांगला स्पेल टाकताना दिसला. तिकडे मॅच टर्न झाली. कपिल केनेचं षटक चांगलं होतं. हाफ ट्रॅकर पूल केलाय, बॉल चालला सीमा पार, आलाय दमदार फटका, षटकार. गोरसईचा डायट फॅन. सकाळी नाश्ता किंवा दुपारी जेवण नाही दिलं चालेल, चर्चेला विषय गोरसईचा नेहमी पाहिजे. आणि भावेश पवारचा डायट फॅन विकी दादा केने, मॅन फ्रॉम आमणे, मॅचचा आनंद घेतो. वेलकम भाऊ, आपलं देखील हार्दिक स्वागत. मंडे फंडे ग्रुप, सागरदादा बोईर असतील, जयशदा पाटील, बादशाह भाई आणि जितूदादा शेलार, वन ऑफ द लेजेंडरी प्लेअर, मॅन फ्रॉम खंबालपाडा डोंबिवली. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील जितू शेलार ते नाव ज्याच्या नावावरती 2 4 व्हीलर कार, अगदी एक नेजाची 50व्या पर्वाची आणि एक हिंदू हृदय सम्राट चषकाची नॅनो पहिल्यांदा डोंबिवलीमध्ये त्यानं जिंकली. ऑन साइडला बॉल, षटकार आला आणि मॅच फिनिश. सामना जिंकला. मैदानावरती टीम या ठिकाणी आराध्या 11 जब बजरंग गोरसई बन. अभिनंदन अँड हार्ड लक टीम MS11 जाई. खूप चांगला खेळला. जयराज, धनंजय, संतोष दवणे आणि ऑल संघ कुठेतरी शेवट थोडा कमी पडला आणि त्यानंतर फायनली आपण पाहिलं 45ला 5 आणि डाव संपलाय 22 धावेनं, जवळपास नाही 27 धावेनं, कारण 73चं चेस होतं. 27 धावेनं हा सामना जिंकताना टीम आराध्या 11 गोरसई ब पाहायला मिळाली आहे. चला नेक्स्ट मॅच कडे जरूर वळू. त्याआधी द्यायचं मॅन ऑफ द मॅच आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार मी ज्याच्या नावाची चर्चा केली ना की गोरसईमध्ये भावेश पवार, पवन, सूरज, संदेश, मेघनाथ, किशोर, राहुल या सगळ्यांचा रोल जितका महत्वाचा आहे त्यापेक्षा मी म्हणेल कित्येक पटीनं अगदी ज्या खेळाडूच्या अवतीभोवती गोरसईच्या जिंकण्या आणि हारण्याची चर्चा होते ते नाव म्हणजे कपिल केने. 2 ओव्हर
आणि विकेट्स त्यानं मैदानावरती काढले. 3 धावा खर्च केल्या, 4 तो ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. गोरसे पूर्ण टीम इकडे या, तुमच्यासाठी सरप्राईज इकडे.